द डीप डाईव्हच्या आजच्या या अतिशय विशेष आणि सखोल चर्चेत स्वागत आहे. धन्यवाद. आजचा आपला हा जो विषय आहे ना, तो खूप वेगळा आहे. प्राचीन ग्रंथ किंवा ऐतिहासिक नोंदी या केवळ जुन्या कथा नसून मानवी जीवनाचे आणि मानसशास्त्राचे ते एक अत्यंत प्रगल्भ रूप असतात. अगदी खरं आहे. आज आपल्याकडे असाच एक ज्ञानाचा आणि अनुभवाचा खजिना आहे. आज आपण प्रामुख्याने गुरुचरित्र आणि अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या जीवनातील काही अत्यंत रंजक आणि गूढ प्रसंगांवर सखोल चर्चा करणार आहोत. हो, आणि या सूत्रांमधनं मिळणारी आध्यात्मिक मार्गदर्शिका खूप महत्वाची आहे. नक्कीच. तर आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या मिशनवर आहोत असं म्हणायला हरकत नाही. आजच्या या चर्चेतून आपण 3 प्रमुख प्रश्नांचा शोध घेणार आहोत. बरं. पहिला प्रश्न म्हणजे आजच्या या अत्यंत वेगवान जगात आपण आध्यात्मिकदृष्ट्या भरकटत आहोत हे नेमकं कसं ओळखावं. दुसरा प्रश्न, जीवनात अचानक कोसळणाऱ्या संकटांवर खऱ्या भक्तीने कशी मात करता येते. आणि तिसरा, सर्वात कुतूहलाचा विषय, नामस्मरण. बरोबर. विशेषतः श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे नामस्मरण हे मानवी मनावर आणि आयुष्यावर खरोखर कसं कार्य करतं. या चर्चेची सुरुवात करतानाच मला एका गोष्टीवर विशेष भर द्यावासा वाटतो. आपण आज ज्या सूत्रांचा आणि ग्रंथांचा अभ्यास करत आहोत त्याकडे केवळ वरवरचे चमत्कार सांगणाऱ्या कथा म्हणून पाहणं ही खूप मोठी चूक ठरू शकते. हो, अनेकदा लोक तसाच विचार करतात. अगदी. पण हे ग्रंथ माणसाचं मन, माणसाचा अहंकार, त्याच्या आत दडलेले विकार आणि विश्वासाची प्रचंड ताकद या सर्वांचं अत्यंत सखोल मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक विश्लेषण करतात. म्हणजे ते केवळ भक्तिमार्ग नाहीये, तर ते एक सायकोलॉजिकल गाईड आहे. जेव्हा आपण या ऐतिहासिक कथांच्या मुळाशी जातो तेव्हा आपल्याला जाणवतं की शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेलं हे तत्वज्ञान आजच्या या माहितीच्या अतिरेकाने भरलेल्या आणि धकाधकीच्या जीवनासाठी किती अचूक लागू पडतं. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणार आहे. आणि म्हणूनच या सूत्रांमधला आपला पहिला महत्त्वाचा मुद्दा जास्त अर्थपूर्ण ठरतो. कोणता? आध्यात्मिक दुरावण्याची लक्षणे. आपल्या सूत्रांमध्ये देहाबुद्धी आणि आत्मबुद्धी या 2 संकल्पनांचा वारंवार उल्लेख येतो. देहाबुद्धी या शब्दाचा सरळ अर्थ काढायचा झाला तर मी म्हणजेच माझं शरीर आणि माझ्या शारीरिक भौतिक गरजा एवढंच माझं अस्तित्व आहे अशी धारणा. अगदी बरोबर. जर आपण याचा आजच्या काळाशी संदर्भ जोडला तर जेव्हा आपण केवळ भौतिक सुखांच्या मागे धावतो आणि आंतरिक शांततेकडे दुर्लक्ष करतो तीच ती देहाबुद्धी असावी. अगदी अचूक विश्लेषण आहे. जर आपण हे अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आजच्या काळात देहाबुद्धी ही माहितीचा अतिरेक आणि मानवी अहंकाराची वाढ याच्याशी थेट जोडलेली आहे. म्हणजे कसं? प्राचीन ग्रंथांनुसार जेव्हा एखादा माणूस आध्यात्मिकरित्या स्वतःच्या मूळ स्वरूपापासून दुरावतो तेव्हा तो षड्रिपूंच्या आहारी जातो. काम, क्रोध, लोभ. हो, मोह, मद आणि मत्सर. आजच्या भाषेत सांगायचं तर लोभ आणि मोह हे आजच्या सततच्या त्या काय म्हणतात त्याला डूम स्क्रोलिंग आणि भौतिक गोष्टींचा हव्यासाच्या रूपात आपल्याला दिसतात. खरंय, आपण सतत काहीतरी बघत असतो, उरबाडून घेत असतो. नक्कीच. जेव्हा माणसाला असा भ्रम होतो की तो जे काही चुकीचं करत आहे ते कोणीही पाहत नाहीये तेव्हा तो स्वतःच्या खऱ्या अस्तित्वापासून म्हणजेच आत्मबुद्धीपासून पूर्णपणे भरकटलेला असतो. या संकल्पनेला अधिक स्पष्ट करण्यासाठी आपल्या सूत्रांमध्ये काही अत्यंत अचूक आणि खिळवून ठेवणारी ऐतिहासिक उदाहरणे आहेत. हो, खूप छान उदाहरणे आहेत. यातला मामलेदार गणेश हरी सोहोणी यांचा किस्सा खूपच सूचक आहे. अगदी बरोबर. म्हणजे बघा, मामलेदार सोहोणी हे मोरेगावचे एक मोठे अधिकारी होते. त्यांच्या घरात गणेशोत्सवाचे दिवस होते. खूप मोठा थाटमाट होता आणि कीर्तन चालू होतं. बाहेर मध्यरात्रीची वेळ होती आणि मुसळधार पाऊस पडत होता. अशा परिस्थितीत श्री स्वामी समर्थ अचानक त्यांच्या दारात आले. सोहोणी यांनी त्यांना आत येण्याची विनंती केली पण स्वामींनी आत जायला स्पष्ट नकार दिला. हो, आणि त्याचं कारण खूप रंजक होतं. हो ना. सोहोणी यांनी खूप विनवणी केली तेव्हा स्वामी म्हणाले, तुझ्या घरात हवेचे प्रदूषण आहे, मी आत येणार नाही. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, त्या काळात आजच्यासारखे वाहनांचे किंवा कारखान्यांचे प्रदूषण नक्कीच नव्हते. बरोबर. आणि यातली सर्वात रंजक आणि मानसशास्त्रीय गोष्ट अशी आहे की स्वामींनी ज्या प्रदूषणाचा उल्लेख केला ते हवेचे नसून सोहोनी यांच्या अनैतिक जीवनशैलीचे आणि भ्रष्ट विचारांचे प्रदूषण होते. म्हणजे त्यांची ती ठेवलेली स्त्री. हो, सोहोनी हे एक अत्यंत उच्चपदस्थ अधिकारी होते पण त्यांनी स्वतःच्या घरात एक रखेल ठेवली होती. त्यांचं हे अनैतिक वागणं संपूर्ण गावात सर्वश्रुत होतं.
सूत्रांमध्ये अशीही नोंद आहे की स्वतः सोलापूरच्या कलेक्टरनेही त्यांना या प्रकरणी खासगीत समज देण्याचा प्रयत्न केला होता. बापरे, म्हणजे वरपर्यंत बातमी गेली होती. हो, पण सोहुनी यांच्यात अधिकाराचा आणि संपत्तीचा एवढा अहंकार होता की त्यांनी अत्यंत उद्धटपणे उत्तर दिलं होतं की हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. स्वामींनी हवेचे प्रदूषण या एका सूचक शब्दातून त्यांच्या घरात साठलेल्या अनैतिकतेकडे, पापाकडे आणि त्यांच्या अहंकाराकडे बोट दाखवलं होतं. आणि त्यानंतर काय झालं ते आपण सूत्रांमध्ये वाचतोच. अगदी. या घटनेनंतर काही काळातच त्यांच्यावर गुन्हेगारी खटले दाखल झाले आणि त्यांची नोकरी गेली. जेव्हा त्यांचा अहंकार पूर्णपणे गळून पडला, त्यांनी आपली चूक सुधारली आणि अनैतिक मार्ग सोडला, तेव्हाच स्वामींनी त्यांना पुन्हा जवळ केलं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की एखादी व्यक्ती बाहेरून कितीही भक्तीचा, कर्मकांडाचा आव आणत असली तरी आतली अशुद्धता लपून राहत नाही. कधीच नाही. निसर्गाला सगळं माहीत असतं. भक्तीचा आव आणण्यावरून मला आणखी एक उत्तम उदाहरण आठवलं जे सूत्रांमध्ये दिलं आहे. एका कबीर पंथातील साधूचा तो किस्सा. आत्ता माझ्या डोक्यात तोच किस्सा येत होता. तो साधू हातात तंबोरा घेऊन, गाळ्यात अनेक माळा घालून संतांचे विचार असे मोठ्याने गात अक्कलकोटच्या रस्त्यांवरून फिरायचा. वरवर पाहता तो एक अत्यंत विरक्त आणि ज्ञानी साधू वाटायचा. पण स्वामींनी त्याचा बुरखा ज्या पद्धतीने फाडला ते खरोखरच नाट्यमय आहे. तो प्रसंग खरोखरच मानवी ढोंगीपणावर एक मोठं भाष्य आहे. तो साधू जेव्हा आपला तंबोरा वाजवत स्वामींसमोरून जात होता तेव्हा स्वामी त्याला पाहून हसू लागले. त्याने हे बोललं नाही ना सुरुवातीला? नाही. त्यांनी काहीही न बोलता केवळ त्या साधूची नक्कल केली आणि हाताने अत्यंत सूचक अशा काही हालचाली केल्या. म्हणजे त्या हालचालींमधनं त्यांनी त्या हालचालींमधनं त्यांनी आजूबाजूच्या लोकांना हे दाखवून दिलं की हा माणूस आतून अजिबात विरक्त नाहीये, तर त्याच्या मनात अत्यंत खालच्या पातळीचे विचार सुरू आहेत. आणि मग भक्तांना शंका आली. अगदी. स्वामींच्या या अनपेक्षित कृतीमुळे तिथे बसलेल्या भक्तांना शंका आली. जेव्हा काही भक्तांनी त्या साधूचा पाठलाग केला तेव्हा तो साधू एका स्त्रीच्या मोहात अडकलेला आणि अनैतिक कृत्य करणारा एक अत्यंत ढोंगी माणूस असल्याचं उघडकीस आलं. आपला खरा चेहरा समाजासमोर आल्याचे पाहून तो साधू तिथून कायमचा पळून गेला. हो. याच संदर्भात वामनराव घोलप नावाच्या एका भ्रष्ट इंजिनियरची ही कथा सूत्रांमध्ये येते, जो अनैतिक संबंधांमध्ये आणि भ्रष्टाचारात रंगेहात पकडला गेला होता. बरोबर. आता या सर्व उदाहरणांचा जर आपण अन्वयार्थ लावला तर एक प्रश्न उभा राहतो. स्वामी या लोकांना अशी जाहीर शिक्षा का देत होते? केवळ त्यांना अपमानित करण्यासाठी की यामागे काही वेगळा उद्देश होता? हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. हे बघा, स्वामींचं उद्दिष्ट केवळ शिक्षा देणं किंवा अपमान करणं हे कधीच नव्हतं. माणसाला जेव्हा सत्तेचा, पैशाचा किंवा तथाकथित ज्ञानाचा अहंकार होतो तेव्हा तो स्वतःला सर्वशक्तिमान समजू लागतो. त्याला वाटतं मला कोणीच पकडू शकत नाही. अगदी तेच. त्याच्याभोवती एक खोटा पडदा तयार होतो. स्वामींनी या लोकांचा अहंकार ठेचला तो त्यांच्यातील तो आध्यात्मिक दुरावा संपवून त्यांना सत्याची कठोर जाणीव करून देण्यासाठी, म्हणजे जमिनीवर आणण्यासाठी. हो. माणसाने समाजासमोर किंवा देवापुढे कोणताही मुखवटा घातला तरी त्याची खरी प्रवृत्ती निसर्गापासून लपून राहत नाही. हाच तो धडा होता. तो अहंकाराचा विळखा तोडण्याचं काम स्वामींनी अत्यंत कठोरपणे केलं. हा दृष्टिकोन खूपच प्रगल्भ आहे. पण आता आपण ह्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. बरं. समजा एखादी व्यक्ती अशी भरकटली असेल किंवा एखाद्याच्या जीवनात अचानक मोठी न पेलवणारी संकटे आली असतील, तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? कारण आपण अनेकदा पाहतो की जेव्हा माणसावर अचानक संकटे येतात तेव्हा तो सर्वात आधी देवाला किंवा नशिबाला दोष देऊ लागतो. हा मानवी स्वभाव आहे. आणि म्हणूनच गुरुचरित्र आणि इतर प्राचीन सूत्रांमध्ये प्रारब्ध कर्म आणि विश्वासाची ताकद यातील समतोल अत्यंत सुंदर रीतीने उलगडून सांगितला आहे. प्रारब्ध कर्म म्हणजे आपण जे आधी केले ते. बरोबर. कर्माचा सिद्धांत अतिशय स्पष्ट आहे. जे पेरलं आहे तेच उगवणार. माणसाला त्याचं कर्म भोगावं लागतंच. पण मग अशा वेळी भक्तीची किंवा श्रद्धेची भूमिका काय असते? ती आपल्याला वाचवते का? भक्तीमुळे ते कर्म पूर्णपणे नष्ट होत नसलं तरी ते सहन करण्याची एक प्रचंड मानसिक ताकद मिळते. आणि जेव्हा भक्ती सर्वोच्च पातळीवर असते तेव्हा खऱ्या गुरूंच्या कृपेने त्या कर्माची तीव्रता नक्कीच सौम्य होते. बरोबर. आणि इथे गुरुचरित्रातील नामधारकाचं उदाहरण अत्यंत चपखल बसतं. हो, नामधारक. तो सिद्धयोग्याला विचारतो की मी एवढी भक्ती करतोय तरी माझ्या आयुष्यात शांती का नाही, माझ्यावरच संकटे का येतात? हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. होय. आणि तिथे सिद्धयोगी त्याला जे उत्तर देतात ते मानवी मानसशास्त्राचं एक मोठं सूत्र आहे.
ते म्हणतात संशयात्मा विनश्यती, म्हणजेच शंका घेणाऱ्याचा, संशय असणाऱ्या मनाचा विनाश होतो. म्हणजे जर मनात थोडा जरी संशय असेल तर कृपा मिळत नाही. जोपर्यंत माणसाच्या मनात गुरूंबद्दल किंवा तो करत असलेल्या भक्तीबद्दल थोडासाही संशय असतो, तोपर्यंत त्याला कृपेचा किंवा त्या सकारात्मक ऊर्जेचा पूर्ण लाभ होत नाही. एका उदाहरणाने सांगायचं तर एखाद्या आजारी माणसाला कितीही चांगलं आणि पौष्टिक अन्न दिलं तरी आजारपणामुळे त्याला त्याची चव लागत नाही. तसंच शंका आणि अविश्वासाने भरलेल्या मनाला कधी कृपेचा अनुभव येत नाही. हे समजून घेण्यासाठी सूत्रांमधील कुष्ठरोगी ब्राह्मणाची कथा खूपच प्रभावी आहे. त्या कुष्ठरोगी ब्राह्मणाचा मानसिक संघर्ष खूपच विचार करायला लावणारा आहे. अगदी, तो खूप हताश झाला होता. हो, तो ब्राह्मण कुष्ठरोगामुळे केवळ शारीरिकच नाही तर सामाजिक पातळीवरही प्रचंड वैतागला होता. त्याचा देवीवर आणि देवावरचा विश्वासच उडाला होता. त्याने देवीला स्वप्नात अक्षरशः रागाने सुनावले की जर तू विश्वमाता असून मला या आजारातून बरं करू शकत नाहीस तर कोण करणार? माझी भक्ती व्यर्थ आहे का? एका हताश झालेल्या माणसाची ही अत्यंत नैसर्गिक आणि मानवी प्रतिक्रिया होती. नक्कीच. मग देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला. हो, देवीने त्याला गाणगापूरला श्री नृसिंह सरस्वतींकडे जाण्यास सांगितलं, पण तरीही त्याच्या मनात पूर्ण विश्वास नव्हता. तो रागातच होता. अगदी. गाणगापूरला गेल्यावरही तो सुरुवातीला रागात आणि शंकेतच होता. पण जेव्हा तिथलं वातावरण आणि श्री नृसिंह सरस्वतींचं तेज पाहून त्याच्या मनातला संशय वितळू लागला, त्याने खऱ्या अर्थाने स्वतःच्या अहंकाराचा आणि रागाचा त्याग केला. आणि मग चमत्कार झाला. हो, जेव्हा त्याने संपूर्ण समर्पण करून भीमा अमरजा संगमात स्नान केलं आणि स्वामींनी दिलेलं नवीन वस्त्र परिधान केलं, तेव्हा त्याचा आजार चमत्कारिकरित्या नाहीसा झाला. पण या कथेत एक अत्यंत महत्वाची गोम आहे. ती कोणती? जी मानसशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. त्याची ती उरली सुरली थोडीशी बुरशी, म्हणजेच आजाराचे थोडे डाग त्याच्या शरीरावर तसेच राहिले होते. म्हणजे पूर्णपणे बरं नाही झालं. नाही, डाग राहिले. हे डाग का राहिले? कारण सुरुवातीला त्याने देवीवर आणि गुरूंवर संशय घेतला होता. आधी त्याच्याकडे भक्ती होती, पण ती संशयाने झाकोळलेली होती. संशय आत्मा विनश्यती. बरोबर. जेव्हा त्याच्या मनावरील संशयाचे पडदे दूर झाले आणि त्याने संपूर्ण समर्पण केलं, तेव्हाच त्याला खरा उपाय मिळाला. पण त्या संशयाची एक छोटीशी खूण त्याला त्याच्या चुकीची आठवण करून देण्यासाठी तशीच राहिली. म्हणजे पूर्ण विश्वास असल्याशिवाय फळ मिळत नाही, हेच खरे. आणि विश्वासाची आणि भक्तीची ताकद किती अफाट असू शकते याचे आणखी एक टोक म्हणजे सावित्रीची कथा. हो, सावित्रीचा प्रसंग अंगावर काटा आणणार आहे. या प्रक्रियेत सावित्रीचा जो भावनिक लढा होता तो थक्क करणार आहे. तिचा पती मृत्यू पावला होता. समाजाने आणि नियतीने तिला वैधव्य स्वीकारायला लावलं होतं. पण तिने ते मानलं नाही. तिने हे वास्तव नाकारलं. तिचा श्री नृसिंह सरस्वतींवर इतका प्रचंड विश्वास होता की तिने आपल्या मृत पतीला त्यांच्या चरणतीर्थाच्या माध्यमातून पुन्हा जिवंत केलं. हा प्रसंग भक्तीच्या सर्वोच्च पातळीचं दर्शन घडवतो. सावित्रीची कथा ही मानवी विश्वासाच्या अमर्याद क्षमतेचं एक उत्तम उदाहरण आहे. तिचा विश्वास इतका अटूट होता की प्रत्यक्ष मृत्यूलाही तिच्या भक्तीपुढे माघार घ्यावी लागली. संकटांवर मात करण्यासाठी असा निसंशय विश्वास आवश्यक असतो. आणि दुसरीकडे मगाशी आपण ज्या वामनराव घोलपांचा उल्लेख केला त्यांचं उदाहरणही तेवढंच बोलके आहे. हो, जेव्हा ते भ्रष्टाचार आणि व्यभिचारात पूर्णपणे अडकले होते आणि एका प्रकरणात रंगेहात पकडले गेले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. पण त्या संकटाच्या क्षणी त्यांना खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला. त्यांनी ठरवलं की आता हे सर्व अनैतिक जीवन कायमचं सोडायचं आणि पूर्णपणे स्वामींना शरण जायचं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामींनी त्यांना त्यांच्या या खऱ्या पश्चातापामुळे माफ केलं. स्वामींच्या कृपेनं त्यांची त्या खटल्यातून सुटका झाली. पण त्यानंतर ते पुन्हा जुन्या मार्गाला नाही लागले. नाही, घोलपांनी त्यानंतर आपलं उर्वरित जीवन कोणत्याही भौतिक सुखाच्या मागे न धावता केवळ भक्तीत आणि समाजसेवेत व्यतीत केलं. संकटातून बाहेर पडल्यावर माणूस अनेकदा पुन्हा त्याच चिखलात जातो, पण त्यांनी तसं न करता आपला आध्यात्मिक मार्ग निवडला. अगदी बरोबर. कारण त्यांचा पश्चाताप केवळ संकटातून सुटण्यापुरता नव्हता, तो मुळापासून झालेला बदल होता. हो, या सर्व ऐतिहासिक आणि आध्यात्मिक प्रवासावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे भक्ती हा केवळ एक सोपस्कार किंवा कर्मकांड नाही. नाही, अजिबात नाही. तो एक पूर्ण आंतरिक आणि मानसिक बदल आहे.
आणि या सर्वांवर मात करण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठी सूत्रांमध्ये एक अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग सांगितला आहे, तो म्हणजे नामस्मरण. कलियुगात मानवी जीवन अत्यंत गुंतागुंतीचे आणि धावपळीचे झाले आहे. त्यामुळे मोक्ष मिळवण्याचा किंवा संकटातून तरुण जाण्याचा हा सर्वात सोपा मार्ग मानला गेला आहे. होय, कलियुगात मानवाचं आयुष्य मर्यादित आहे. आधीच्या युगांसारखी शेकडो वर्षे एका पायावर उभं राहून कठोर तपश्चर्या करणं आज कोणालाही शक्य नाही. नक्कीच नाही. आणि म्हणूनच नामस्मरणाला म्हणजेच एखाद्या मंत्राचा किंवा नावाचा सतत जप करण्याला इतकं महत्त्व दिलं आहे. हे एक प्रकारचं ध्यान आहे जे मानवी मनाला एकाग्र करतं. आणि इथेच या सूत्रांमधला सर्वात मोठा आणि थट्ट काढणारा खुलासा आहे. आपण श्री स्वामी समर्थ हा मंत्र अनेकदा ऐकतो. अनेक लोक तो दिवस रात्र जपत असतात. हो, घरोघरी ऐकायला मिळतो. पण या सूत्रांमध्ये या षडाक्षरी तारक मंत्राचा जो सखोल अर्थ दिला आहे तो खरोखरच चक्रावून टाकणारा आहे. हा केवळ एका नावाचा जप नसून ती एक संपूर्ण मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. यातील प्रत्येक अक्षराचा एक अतिशय सखोल अर्थ आहे जो आपल्या अंतर्मनाशी जोडलेला आहे. जर आपण या मंत्राचा टप्प्याटप्प्याने विश्लेषण केलं तर श्री म्हणजे स्वयंभू भगवान दत्तात्रेय, जे विश्वाचं मूळ मानले जातात. आणि स्वा या शब्दाचा अर्थ स्वाहा करणं असावा, बरोबर? जसं आपण यज्ञात आहुती देतो आणि गोष्टी अग्नीत समर्पित करतो. बरोबर ओळखलत. स्वा म्हणजे स्वाहा करणं, भस्म करणं. आणि यानंतर येणारा शब्द आहे मी. इथेच या मंत्राचं खरं रहस्य दडलेलं आहे. हे ऐकून मला असं वाटतंय की मी म्हणजे नक्कीच आपला स्वतःचा मीपणा किंवा अहंकार असणार. म्हणजेच जेव्हा आपण स्वामी म्हणतो तेव्हा आपण माझा अहंकार, माझा अज्ञान आणि माझे सर्व षड्रिपू भस्म करा अशी प्रार्थना करत आहोत. हा विचार खूपच प्रगल्भ आहे. तुम्ही अगदी अचूक मर्म पकडला आहे. स्वामी या शब्दाचा अर्थ नुसता मालक असा नाही, तर माझा अहंकार अग्नीत समर्पित करून तो भस्म करा अशी ती एक शक्तिशाली प्रार्थना आहे. वाह! माणसाचा मीपणा हाच त्याच्या सर्व दुःखांचं मूळ असतो. आणि या मंत्राचा शेवटचा शब्द आहे समर्थ. आणि या समर्थ शब्दाचा अर्थ असा दिला आहे की स्वतःमधील शिवतत्व जागृत करणे. आता शिवतत्व म्हणजे नक्की काय? म्हणजे आपल्या आत असलेली ती सर्वोच्च, स्थिर आणि शांत प्रवृत्ती जी कोणत्याही संकटात डळमळीत होत नाही, असा त्याचा व्यावहारिक अर्थ घ्यायचा का? अगदी 100%. शिवतत्व म्हणजे सर्वोच्च चेतना जी अत्यंत शांत, स्थिर आणि सर्व शक्तिमान आहे. तर संपूर्ण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अर्थ असा होतो की हे भगवान दत्तात्रेय, माझा अहंकार, माझा मीपणा आणि माझं अज्ञान भस्म करून मला या भवसागरातून आणि संकटांतून तरुण जाण्यासाठी माझ्या आतलं ते सर्वोच्च शांत शिवतत्व जागृत करा. किती सुंदर अर्थ आहे हा. हो, हा मंत्र माणसाला त्याच्या भौतिक अहंकारापासून दूर नेऊन त्याच्या खऱ्या क्षमतेच्या जवळ आणतो. हे खरंच डोळे उघडणार आहे. हा सखोल अर्थ माहिती नसताना आपण फक्त पोपटपंची करत असतो. पण जेव्हा हे मर्म समजतं तेव्हा त्या जपाची मानसिक ताकद कितीतरी पटीने वाढते. म्हणूनच स्वामींचे ते प्रसिद्ध वचन आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बरोबर. आणि त्याच तारक मंत्रात पुढे म्हटलं आहे, निशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. मंत्रांमध्ये दिला आहे. हो, ते खूप लोकप्रिय आहे. अगदी. हे व्रत केवळ एखादं पारंपरिक कर्मकांड नाहीये. 9 आठवडे सलग एखादी साधना करणं हा मानवी मनाला शिस्त लावणारा आणि एकाग्र करण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. म्हणजे सवय लावण्यासाठी. हो, मानसशास्त्रही हेच सांगतं की कोणतीही सवय लागण्यासाठी ठराविक दिवसांचा काळ जावा लागतो. जेव्हा एखादी व्यक्ती शिस्तबद्ध पद्धतीने संकल्प करून 9 गुरुवार हे व्रत करते तेव्हा तिच्या जीवनात एक प्रकारची आंतरिक शांती, वैचारिक स्पष्टता आणि सकारात्मकता येते. हे व्रत म्हणजे बाह्य शिस्त आणि आंतरिक भक्तीचा एक अतिशय सुंदर मेलाप आहे जो माणसाला देहाबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे घेऊन जातो. हा दृष्टिकोन खूपच स्पष्ट आणि पटणार आहे. तर आपण आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण आणि सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. हो. आज आपण काय शिकलो? आपण पाहिलं की देहाबुद्धी आणि अहंकारामुळे माणूस स्वतःच्या मूळ स्वरूपापासून कसा दुरावतो आणि त्याचं कसं पतन होतं, जसं मामलेदार सोहणींच्या बाबतीत झालं. अगदी. आपण पाहिलं की जीवनातील अचानक येणाऱ्या संकटांमध्ये केवळ बाह्य कर्मकांड नाही,
तर खरी आणि निःसंशय भक्ती कशी ढाल बनते, ज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तो कुष्ठरोगी ब्राह्मण आणि सावित्रीची कथा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्रामागे स्वतःचा मीपणा भस्म करण्याचा किती मोठा आणि मानसशास्त्रीय अर्थ दडलेला आहे. आणि आजच्या काळात याचं महत्त्व काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजच्या या धकाधकीच्या आणि माहितीच्या अतिरेक असलेल्या जीवनात आपण सतत बाहेरच्या जगात सोशल मीडियावर किंवा भौतिक वस्तूंमध्ये समाधान शोधत असतो. खरंय. पण ही माहिती केवळ ऐतिहासिक नाही. अहंकार बाजूला ठेवून नामस्मरणाच्या आणि शिस्तीच्या माध्यमातून आंतरिक शांततेकडे जाण्याचा हा एक मानसिक आणि आध्यात्मिक शॉर्टकट आहे. जेव्हा माणूस स्वतःचा मीपणा बाजूला ठेवतो तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने जीवनाची आणि त्याच्या प्रश्नांची स्पष्टता मिळते. अगदी 100% खरे आहे. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी मला सर्वांना विचार करायला लावणारा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे. कोणता? 1878 साली स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली आणि त्यांनी आपला देह ठेवला. पण त्यांचे शेवटचे शब्द काय होते? ते म्हणाले होते, हम गया नहीं जिंदा है. मी गेलो नाही, मी अजूनही जिवंत आहे. वाव. आता एक क्षण शांतपणे विचार करूया. जर खरोखरच ती सर्वोच्च शुद्ध चेतना आज या क्षणीही सर्वत्र अस्तित्वात असेल आणि माणसाच्या प्रत्येक कृतीवर, प्रत्येक विचारावर तिचं अदृश्य लक्ष असेल, तर बंद दारा आड जिथे कोणीही पाहत नाही असं माणसाला वाटतं, तिथे घेतले जाणारे नैतिक निर्णय एका झटक्यात कसे बदलून जातील. आपल्या प्रत्येक कृतीचा, प्रत्येक विचाराचा एक अदृश्य साक्षीदार कायम आपल्यासोबत आहे, ही जाणीव एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कसं आमूलाग्र बदलू शकते यावर नक्की विचार करा. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.